नमस्कार. ऑपरेशन 360 NDA 400च्या दिशेने देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मंथन. भारतीय राजकारणात सध्या एक मोठा खेळ सुरू असल्याची चर्चा आहे. हा खेळ आहे संख्याबळाच्या सत्तेचा. 2029च्या निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याचा. काही राजकीय विश्लेषकांचा दावा आहे की केंद्र सरकार केवळ सरकार चालवण्यापुरते बहुमत शोधत नाहीये, तर भविष्यात मोठे घटनादुरुस्तीचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रचंड संख्याबळ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच ठिकाणी सुरू होते ऑपरेशन 360ची कथा. सुरुवात करूया. महाराष्ट्रापासून गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभेत ठाकरे गटाचे 9 खासदार होते, मात्र आता त्यापैकी 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात असा दावा केला जात आहे की हे खासदार पुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत जाण्याच्या तयारीत आहेत. जर हे घडलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ 3 खासदार उरतील. म्हणूनच ही केवळ खासदारांची संख्या नाही, तर ठाकरे गटाच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. मात्र महाराष्ट्रापुरतीच ही गोष्ट मर्यादित नाही. देशाच्या इतर भागातही नवीन राजकीय समीकरणे तयार होत असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगालमध्ये काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते विरोधी पक्षातील काही नेते भविष्यात NDAला पाठिंबा देऊ शकतात. जर असे झाले तर संसदेत NDAचे संख्याबळ आणखीन वाढू शकते. आता प्रश्न आहे, तो संख्याबळ इतकं महत्त्वाचं का आहे? कारण लोकसभेत साधं बहुमत आणि मोठं बहुमत याच्यामध्ये मोठा फरक असतो. सरकार चालवण्यासाठी एक आकडा पुरेसा असतो, पण मोठे फायदे, घटना दुरुस्ती आणि दीर्घकालीन राजकीय निर्णयासाठी अधिक मजबूत संख्याबळ आवश्यक असते. म्हणूनच सध्या राजकीय पक्ष आपापली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशातूनही मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. समाजवादी पक्षातील काही खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चामध्ये विविध शक्यता मांडल्या जात आहेत. काही जण म्हणतात हे नेते नवीन राजकीय पर्याय शोधू शकतात, तर काहीचं मत आहे की उत्तर प्रदेशात आगामी काळात नवीन राजकीय आघाड्या तयार होऊ शकतात. जर असं घडलं तर उत्तर प्रदेशाचं राजकारण पूर्णपणे बदलू शकतं. आणि उत्तर प्रदेश बदलला तर त्याचा परिणाम थेट दिल्लीच्या सत्तेवर होतो. आता पंजाबकडे वळूया. पंजाबमध्येही राजकीय वातावरण तापलेलं आहे. आम आदमी पक्षासमोर नवीन आव्हाने उभे राहत असल्याची चर्चा आहे. काही वादग्रस्त मुद्द्यामुळे विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय समीकरणेही बदलू शकतात, असं निरीक्षकांचं मत आहे. या सर्व घडामोडीकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की देशातील जवळपास प्रत्येक मोठ्या राज्यात राजकीय पुनर्रचना सुरू आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पंजाब सर्वत्र नवीन समीकरणे तयार होत आहेत. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. राजकारणात चर्चांना आणि प्रत्यक्ष घडामोडींना नेहमीच फरक असतो. आज जी गोष्ट शक्य वाटते ती उद्या वास्तवात उतरेलच असंही नाही, आणि आज अशक्य वाटणारी गोष्ट उद्या घडूही शकते. म्हणूनच भारतीय राजकारणाला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, 2029ची लोकसभा निवडणूक अजून दूर असली तरी तिची तयारी आत्तापासून सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, आणि या प्रयत्नामधूनच देशाचं राजकीय चित्र पुढील काही वर्षात पूर्णपणे बदलू शकतं. तुमच्या मते देशात खरंच मोठी राजकीय पुनर्रचना सुरू आहे का? NDA आणखीन मजबूत होणार का? की विरोधक पुन्हा एकदा एकत्र येऊन मोठं आव्हान उभं करणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.